डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। भारतीय जैन संघटना, श्री चांदमल मुनोत नेवास्कर पब्लिक ट्रस्ट आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ 16 ते 17 जानेवारी 2025 रोजी 23वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित केले गेले। नगरमधील जिल्हा रुग्णालयात होणाऱ्या शिबिरासाठी डॉक्टर राजलाला अमेरिका आणि त्यांचे सहकारी डॉक्टर्स आवश्यक उपचार तसेच सर्जरी करणार आहेत। या शिबिरामध्ये मुख्यत्वे करून दुभंगलेले ओठ, चेहऱ्यावरील विद्रूप व्रण आणि डाग, कान, नाक यावरील बाह्यव्यंग, पापण्यांतील विकृती अशा प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य होणार आहेत, अशी माहिती चांदमल मुनोत ट्रस्टचे ट्रस्टी किशोर मुनोत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर NS चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वैजनाथ गुरवले, आदेश चंगेडिया, प्रशांत गांधी यांनी दिली आहे। चांदमल मुनोत ट्रस्ट व सिव्हिल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आपले 16 व 17 जानेवारीला प्लॅस्टिक सर्जरी कॅम्प हा आयोजित करण्यात आलेला आहे। हा 23वा प्लॅस्टिक सर्जरी कॅम्प आहे। मी आपले सगळ्यांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त याची प्रसिद्धी करून व जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। 16 तारखेला आपण सकाळी बिगर काही खाता पिता पेशंटनी यावे व 16 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून आयुष बिल्डिंग, सिव्हिल हॉस्पिटलचा जो नवीन आयुष बिल्डिंग झालेला आहे तिथं हा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे। व आपण सगळ्यांनी 16 तारखेला रजिस्ट्रेशन आहे, 3 तास सकाळी पहिले रजिस्ट्रेशन होणार। 17 तारखेला नवीन पेशंट घेता येत नाही, कारण 16 तारखेला जे पेशंट आलेले आहेत त्यांचे ऑपरेशन आपण 17ला मेजर ऑपरेशन असतील ते 17ला करतो। म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण 16 तारखेलाच यावं व जास्तीत जास्त लोकांनी याचा सहभाग घ्यावा ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। 23व्या प्लास्टिक सर्जरी शिबिर डॉक्टर दीक्षित साहेबांच्या यांना स्मरून अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल, चांदमल मुनोत ट्रस्ट व भारतीय जैन संघटनाचं 23वं मोफत प्लास्टिक शिबिराची सुरुवात येत्या 16 तारखेपासून होत आहे। सुरुवातीपासून 2000 सालापासून चांदमल मुनोत ट्रस्ट, भारतीय जैन संघटना आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या एकत्रित याच्यातनं हा महायज्ञ सुरू झालेला आहे। 1995 सालापासून डॉक्टर दीक्षित साहेबांच्या मागे आम्ही होतो की अहमदनगरला प्लास्टिक सर्जरी शिबिर हा द्यावा, परंतु 2000 साली त्यांनी अचानक आम्हाला बोलवलं आणि प्लास्टिक सर्जरी शिबिर ची कल्पना त्यांनी आमच्या समोर ठेवली आणि आम्ही ती उचलून घेतली। त्यानंतर पहिलं कॅम्प झाल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं की बाबा पुढच्या कॅम्पचं आपलं नियोजन काय आहे, तर ते म्हणाले तुम्ही जर बरोबर असाल तर हा कॅम्प पुढे असाच चालू राहील। आम्ही त्यांना शब्द दिला की हा कॅम्प नाही, हा महायज्ञ आहे, हा यज्ञ आपण सुरू करू, तो महायज्ञात रूपांतर करू आणि जोपर्यंत या ठिकाणी आपण किंवा आपले अनुयायी येत राहतील तोपर्यंत या शिबिराचं आयोजन नगरमध्ये चांदमल मुनोत ट्रस्ट आणि जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत केलं जाईल। त्याप्रमाणे आजही होत आहे। माझे आजोबा कैलासवासी चांदमलजी मुनोत यांचं आयुष्यामध्ये एक ब्रीद वाक्य होतं, मानवता से बढ़कर कोई धर्म नहीं। आणि त्या यांनी आज माझी 3री पिढी आणि माझ्या पुढे माझ्या भावाची मुलं, माझे मुलं, 4थी पिढी सुद्धा या प्लास्टिक शिबिराचं आयोजन करतायत नगर आणि पुणे डॉक्टर संचिती हॉस्पिटलमध्ये। त्याच्यामध्ये सांगण्याचं महत्व असं आहे की सुरुवातीपासून दुबंगलेले ओठांच्या शस्त्रक्रिया केल्या जायच्या। कुपोषित बालकं की ज्यांचे ओठ दुबंगलेले आहेत त्यांना त्यांचं पोषण होऊ शकत नव्हतं, दूध पिता येत नव्हतं, परंतु ह्या शस्त्रक्रियेमुळं त्यावेळी कुठलीही डॉक्टर त्या शस्त्रक्रिया करायला घाबरत होते, परंतु त्यावेळीपासून जी काही शस्त्रक्रिया सुरू झाल्या
त्या आतापर्यंत दुभंगलेल्या ओठाच्या जवळपास 6,000 पर्यंत शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. म्हणजे 6,000 कुपोषित बालकांचं त्यांनी चांगल्या प्रकारचं आयुष्य या ठिकाणी दिलेलं आहे. त्याबरोबरच इतर जे काही चेहऱ्यावरचे व्रण डाग जे काही होते त्याचे प्लास्टिक सर्जरी झालेले आहेत. तसं पाहायला गेलं तर आम्ही हा प्लास्टिक सर्जरीचा कॅम्प का निवडला, तर हा सर्व शिबिरामध्ये सगळ्यात महागडा कॅम्प आहे. सगळ्यात महागडी शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जरीची शिबिरं असतात. त्यामुळं या शिबिराचं आयोजन चांदमल मुनोट ट्रस्ट, भारतीय जैन संघटना आणि जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये चालतो. रुग्ण नोंदणी आणि तपासणी गुरुवारी 16 जानेवारीला जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूला असलेल्या आयुष बिल्डिंगमध्ये होणार आहे. उर्वरित वेळेत शस्त्रक्रिया होणार असून जळालेल्या आणि भाजलेल्या तसेच पांढरे डाग असलेल्या रुग्णांना शिबिरामध्ये सहभागी होता येणार नाही. या शिबिराविषयी अधिक माहितीसाठी अरुण दुगड 98 220 27 373, आदेश चेंगेडिया 90 111 555 99 आणि 8007 07 400 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहन केलं गेलंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.